हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समोर तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय थर्ड स्टेज ऑफ द लेबर. जे काही लेबरची थर्ड स्टेज आहे, या लेबरच्या थर्ड स्टेजमध्ये कोणकोणते फिजिओलॉजिकल इव्हेंट्स घडतात आणि त्या फिजिओलॉजिकल इव्हेंट कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि कुठे एंड होणार आहे हे आपण बघणार आहे. जर आपण थर्ड स्टेज ऑफ लेबरचा विचार केला तर थर्ड स्टेज ऑफ लेबर स्टार्ट होते फ्रॉम देयर इज एक्सपल्शन ऑफ द फिटस. म्हणजे जी काही सेकंड स्टेज आहे ही सेकंड स्टेज ज्या ठिकाणी एंड होणार आहे त्या ठिकाणी ती काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. कधी होणार आहे तर एक्सपल्शन ऑफ फिटस. जो काही फिटस आहे या फिटसचं ज्या वेळेला एक्सपल्शन होणार आहे त्या ठिकाणी ती काय होते, स्टार्ट होते. आणि जो काही एंडिंग पॉईंट असणार तिचा तो एंड कुठं होणार आहे, एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं ज्या वेळेला ते एक्सपल्शन होणार आहे म्हणजेच काय होणार आहे, जो काही प्लासेंटा आहे तो वॉइड आउट होण्यापर्यंत जो काही टाइम ड्युरेशन असणार आहे त्या टाइम ड्युरेशनला किंवा ते कम्प्लीट एक्सपल्शन पर्यंत जो काही ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन आपण म्हणणार आहे थर्ड स्टेज ऑफ द लेबर. आणि जर आपण याचा ड्युरेशन किंवा टाइम कॅल्क्युलेट केला तर तो टाइम असणार आहे 15 मिनिट्स. काय असणार आहे, 15 मिनिट्स इतका टाइम पिरियड असणार आहे. आता जसं आपण बघितलं की फर्स्ट स्टेज ऑफ लेबर किंवा सेकंड स्टेज ऑफ लेबर जी आहे त्या लेबरच्या टाइम पिरियडमध्ये काय होतं, व्हॅरिएशन्स येतात अकॉर्डिंग टू वुमन अँड वुमन. म्हणजे जो काही लेबरचा एक्सपिरियन्स असेल वुमनचा ॲज वेल ॲज वुमन ज्या काही किती नंबर ऑफ दी जे काही प्रेग्नन्सीज त्या होल्ड करत असेल त्यानुसार काय होतं, जो काही टाइम ड्युरेशन आहे तो काय करतो, व्हॅरी करतो. बट इन अ थर्ड स्टेज ऑफ द लेबर जो काही थर्ड स्टेज असणार आहे या थर्ड स्टेजमध्ये टाइम ड्युरेशन व्हॅरी करत नाही. म्हणजे प्रिमी ग्रॅव्हिटीज मध्ये असेल किंवा मल्टी पॅरेस वुमन असेल, या मल्टी पॅरेस आणि प्रिमी ग्रॅव्हिटीज वुमनमध्ये काय होणार आहे, जो काही टाइम ड्युरेशन हा किती असतो, 15 मिनिट्सचा असतो. आणि जे काही एक्सपल्शन ऑफ द फिटस त्याच्यामध्ये कंप्लीट होतं. याच्यामध्ये काय होतं, जो काही एम असणार आहे थर्ड स्टेज ऑफ लेबर तो काय असणार आहे, जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं टोटल काय करायचं, एक्सपल्शन करायचं आहे. हे जे काही एक्सपल्शन होणार आहे हे एक्सपल्शन आपण बघतो इन 3 फेजेस. जे काही फेजेस आहे त्या फेजेस किती असणार आहे, 3 फेजेस असणार आहे. त्याच्यामध्ये जे काही नंबर 1 फेज आहे, नंबर 1 फेज आपल्याला शो करते जो काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा. म्हणजे जो काही फिटस आहे ह्या फिटसचं ज्या वेळेला एक्सपल्शन आउट होतं त्याच्यानंतर जो काही प्लासेंटा आहे ह्या प्लासेंटामध्ये काय व्हायला पाहिजे, पहिल्यांदा सेपरेशन व्हायला पाहिजे. जर ते सेपरेशन झालंच नाही तर तिथून पुढे एक्सपल्शन आउट कसं होणार आहे. जर एक्सपल्शन आउट करायचं त्यासाठी काय होणं गरजेचं आहे, नंबर 1 सेपरेशन ऑफ दी प्लासेंटा. देन ज्या वेळेला प्लासेंटाचं सेपरेशन होतं, जर आपण बघितलं प्लासेंटाचं स्ट्रक्चर तर प्लासेंटा काय करतो, जो काही 20 सेंटीमीटरचा एरिया आहे हा 20 सेंटीमीटरचा एरिया काय करतो, कव्हर करतो इनसाइड दी युट्रस. म्हणजेच जो काही डायमीटर ऑफ दी प्लासेंटा आहे हा किती असतो, 20 सेंटीमीटर असतो. आणि हा जो काही 20 सेंटीमीटर एरियाचा डायमीटर आहे हा एरियाचा डायमीटर तो कोणासोबत शेअर करणार आहे, जो काही युट्रस त्या युट्रस सोबत. या युट्रस पासून काय करायचं, त्याला सेपरेशन करायचं. आणि जर याचं सेपरेशन होत असेल तर याच्या साईडला कोण अटॅच असतो, जे काही त्याचे मेम्ब्रेन्स आहे म्हणजे ॲम्निऑन अँड दी कोरिऑन, हे जे काही मेम्ब्रेन्स आहे इनर ते मेम्ब्रेन पण काय व्हायला पाहिजे, सेपरेशन व्हायला पाहिजे. ॲज वेल ॲज त्यांचं पण काय व्हायला पाहिजे, एक्सपल्शन आउट व्हायला पाहिजे. आणि जो काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा आहे हे सेपरेशन ऑफ द प्लासेंटा झाल्यानंतर जे काही मेम्ब्रेन आहे ह्या मेम्ब्रेनचं पण काय व्हायला पाहिजे, सेपरेशन. म्हणून काय, सेपरेशन ऑफ द मेम्ब्रेन. आणि जर मेम्ब्रेनचं सेपरेशन होत असेल तर म्हणजे काय, का जो काही कन्सेप्शनल प्रोडक्ट आहे ऑलरेडी फिटस तो एक्सपेल आउट झालेला आहे त्यासोबतच जो काही कन्सेप्शनल प्रोडक्ट असणार आहे प्लासेंटा ॲज वेल ॲज द मेम्ब्रेन हे पण काय होतं आहे, एक्सपेल आउट होतं आहे. आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, जी काही लेबरची कंप्लीट प्रोसेस आहे ही कंप्लीट होणार आहे. म्हणजे लेबर कंप्लीट काय होतं, कंप्लिटली ॲट द एंडला येतं. देन थर्ड फेज असणार त्याची एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा. एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे तो काय होतो, एक्सपेल आउट होतो. कोणासोबत, तर जे काही मेम्ब्रेन्स असणार ते मेम्ब्रेन ॲज वेल ॲज जो काही अंबिलिकल कॉर्ड आहे त्या अंबिलिकल कॉर्ड सोबत काय होणार, तो एक्सपेल आउट होणार आहे. आणि त्या ठिकाणी काय होणार, लेबरची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. आता आपण नंबर 1 बघू, सेपरेशन ऑफ दी प्लासेंटा. जर आपण प्लासेंटाचा विचार केला, प्लासेंटा सेपरेशन आपण बघितलं तर जो काही 20 सेंटीमीटर एरिया त्याचा डायमीटर असणार आहे त्या 20 सेंटीमीटर एरियाच्या डायमीटरला काय करायचं आहे, सेपरेशन करायचं. म्हणजेच आपल्याला त्याची काय करणं गरजेचं आहे, जी काही फिजिओलॉजी असणार आहे ती फिजिओलॉजी बघणं गरजेचं आहे. आता नॉर्मली ज्या वेळेला युट्रस काय होणार आहे, युट्रसमध्ये जो काही फिटस आहे तो फिटस काय करतोय, ग्रो करतोय. आणि फिटस ज्या वेळेला युट्रसमध्ये ग्रो करणार आहे त्या कंडिशनला जे काही युट्रसची साईज असणार आहे म्हणजे जी काही कॅपॅसिटी ही काय असते, हाय असते. आणि ज्या वेळेला सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणजेच एक्सपल्शन ऑफ द फिटस होणार आहे त्यावेळेला काय होतं, हा जो काही फिटस आहे या फिटसचं काय होतं, एक्सपल्शन आउट होतं. आणि ज्या वेळेला फिटसचं एक्सपल्शन आउट होईल त्यावेळेला सडनली काय होणार आहे, जो काही आपला कॅव्हिटी आहे युट्रसची काय होते, रिड्यूस होते. आणि ती जी काही कॅव्हिटी रिड्यूस झाली त्यामुळे काय होणार आहे, जे काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा आहे हे काय होतं, फॅसिलिटेट होतं. म्हणजेच तिथं काय होणार आहे, जे काही फॅसिलिटेशन असणार आहे हे काय होतं, इन्क्रीज होतं. आणि त्यामुळेच काय होणार आहे, जे काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा आहे हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर आपण बघितलं, जर कम्प्लीट सेपरेशन ऑफ प्लासेंटाचा विचार केला त्या ठिकाणी काय असणार आहे, जी काही फर्स्ट स्टेज ऑफ लेबर आहे या फर्स्ट स्टेज ऑफ लेबरमध्ये कोणतं प्लासेंटल सेपरेशन किंवा प्लासेंटाचा जो काही एरिया आहे हा एरिया रिड्यूस होतो का, तर नाही. म्हणजे देयर इज नो एनी चेंजेस.
कोणत्याही प्रकारचे चेंजेस इथं काय होत नाही, दिसत नाही आपल्याला. काय दिसत नाही, तर जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटामध्ये सेपरेशन दिसत नाही, ॲज वेल ॲज जो काही प्लासेंटाचा एरिया आहे हा प्लासेंटाचा एरिया कोणत्याही पद्धतीने कमी झालेला आपल्याला दिसत नाही, म्हणजेच नो एनी चेंजेस इन फर्स्ट स्टेज ऑफ दी लेबर. देन जर आपण सेकंड स्टेजचा विचार केला तर सेकंड स्टेजमध्ये काय दिसतं आपल्याला, इन सेकंड स्टेज जे काही प्लासेंटल सेपरेशन असतं, नो एनी सेपरेशन, कोणत्याही प्रकारचं सेपरेशन आपल्याला सेकंड स्टेजमध्ये दिसणार नाही. बट जे काही प्रोग्रेसिव्ह रिडक्शन ऑफ सरफेस एरिया, जो काही सरफेस एरिया असतो तो सरफेस एरियाचा काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे, प्रोग्रेसिव्हली रिडक्शन होणार. का बरं प्रोग्रेसिव्हली रिडक्शन होणार आहे, म्हणजेच जो काही प्लासेंटा काय करतो, जो काही सरफेस एरिया 20 सेंटीमीटरचा जो सरफेस एरिया शेअर करतो युट्रस सोबत, हा काय उचललाय, रिड्यूस उचललाय. का बरं रिड्यूस होणार आहे तो, कारण हे जे काही 20 सेंटीमीटर एरियाचा आहे युट्रस सोबत शेअर केलेला, युट्रस काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. आणि ज्यावेळेला युट्रस कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, ह्या प्लासेंटा नॉन कम्प्रेसिबल इन नेचरचा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इलॅस्टिसिटी नसते. आणि जर त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी नसेल त्या कंडिशनला काय होणार आहे, त्याचा जो बल्क असणार आहे हा बल्क काय दिसतो आपल्याला, दिसायला लागतो, म्हणजे बल्कीनेस प्लासेंटा दिसणार आहे. आणि ड्यू टू दॅट जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा काय करतो, शेअरिंग फोर्स एक्झर्ट करतो, म्हणजे इथे जी काही साईज असणार ही साईज काय होते, रिड्यूस व्हायला स्टार्ट होते, म्हणजे रिडक्शन ऑफ दी सरफेस एरिया रिडक्शन आपल्याला दिसायला लागतं. आणि जे काही सरफेस एरिया रिडक्शन हे काय राहतं, प्रोग्रेसिव्ह इन नेचरच राहतं इन सेकंड स्टेज ऑफ लेबर. का बरं प्रोग्रेसिव्ह असणार आहे, कारण जो काही फिटस आहे ह्या फिटस काय होते, डिसेंड डाऊन होते. आणि जर फिटस डिसेंड डाऊन जात असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जी काही साईज ऑफ द युट्रस असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द युट्रस असणार आहे, म्हणजे कॅव्हिटी इनसाइड ही काय उचलली, रिड्यूस उचलली बाय द रिझन कॉन्ट्रॅक्शन अँड रिट्रॅक्शन. आणि जर साईज रिड्यूस होतं त्या ठिकाणी काय होतं, जो काही प्रोग्रेसिव्ह सरफेस रिडक्शन आहे त्या प्लासेंटास ते पण काय होतंय, रिड्यूस होतंय. बट इथं कोणत्याही प्रकारचं सेपरेशन आपल्याला दिसत नाही, म्हणजे जे काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं सेपरेशन कोणत्या प्रकारे आपल्याला दिसणार नाहीये इन सेकंड स्टेज ऑफ द लेबर. म्हणजेच इन थर्ड स्टेज ऑफ द लेबर जर आपण थर्ड स्टेजचा विचार केला, इन थर्ड स्टेजमध्ये काय असणार आहे, जे काही प्लासेंटल सरफेस एरियाचं रिडक्शन असणार आहे हे काय होतं, एकदम प्रोग्रेसिव्हली हाय होतं. ॲज वेल ॲज जे काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा असणार हे पण काय होणार आहे, हाय होणार आहे. म्हणजेच इन्क्रीज प्रोग्रेस ऑफ जो काही आपला सरफेस एरिया आहे, सरफेस एरिया रिडक्शन ॲज वेल ॲज काय होणार आहे, इन्क्रीज सेपरेशन. जे काही सेपरेशन आहे हे सेपरेशन पण काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटा सेपरेशन काय होतं, स्टार्ट व्हायला चालू होतं. आज जर आपण बघितलं तर ही जी काही साईज रिड्यूस होते ही कशामुळे रिड्यूस होणार आहे, कारण जो काही फिटस आहे या फिटसचं काय होतं, डिसेंड डाऊन होतं आणि फिटस काय होतं, लोअर कॅव्हिटीमध्ये पास होतोय. म्हणजे युट्रस म्हणून काय होणार आहे, जो काही वजायना आहे या वजामध्ये पास व्हायला लागतो. जर आपण याचं मेकॅनिझम बघितलं तर मेकॅनिझममध्ये काय दिसतं आपल्याला, जो काही फिटस आहे ह्या फिटसचं एक्सपल्शन झालेलं आहे, एक्सपल्शन ऑफ द फिटस ही फर्स्ट स्टेप असणार आहे. एक्सपल्शन ऑफ फिटस. आता फिटस जर एक्सपल्शन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जर फिटस एक्सपेल आउट होत असेल तर जी काही कॅव्हिटी ऑफ द युट्रस आहे, आता हा काय झाला, फिटस कंप्लीट एक्सपेल आउट झाला, म्हणजे वॉइड आउट झाला, फिटसची काय झाली, डिलिव्हरी झाली. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही युट्रसची साईज आहे ही साईज काय झाली, सडनली रिड्यूस झाली. जर युट्रसची साईज रिड्यूस होत असेल म्हणजेच काय, रिडक्शन इन साईज रिड्यूस झाली. जर साईज रिड्यूस होत असेल त्या ठिकाणी काय होतं, जी काही कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी पण काय होते, नॅरो होते, स्मॉल होते. आणि जर कॅव्हिटी स्मॉल होत असेल तर त्या कंडिशनला काय, हा जो काही प्लासेंटा हा प्लासेंटा कसा आहे, प्लासेंटा इनकम्प्रेसिबल प्लासेंटा. जर प्लासेंटा इनकम्प्रेसिबल आहे म्हणजे तो इन इलास्टिक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इलास्टिसिटी नाहीये, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं बल्क फॉर्मेशन होणार आहे, म्हणजे बल्किंग ऑफ प्लासेंटा. प्लासेंटा काय होतोय, बल्गी फॉर्म होतोय. आणि जर प्लासेंटा बल्गी फॉर्म होत असेल, मास ऑफ प्लासेंटा तिथे दिसत असेल तर त्या कंडिशनला काय होतंय, जो काही एक सरफेस एरिया आहे प्लासेंटाचा हा काय होतोय, कम्प्लिटली नॅरो होतोय, कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्ट होतोय. आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, जो काही शेअरिंग फोर्स आहे हा शेअरिंग फोर्स काय करतो, एक्झर्ट व्हायला लागतो. म्हणजे शेअरिंग फोर्स काय होणार आहे, एक्झर्शन. शेअरिंग फोर्स काय होतं, एक्झर्ट होतं. आणि जर शेअरिंग फोर्स एक्झर्ट होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटा सेपरेशन व्हायला स्टार्ट होणार आहे. देन होणार आहे सेपरेशन ऑफ प्लासेंटा. सेपरेशन ऑफ प्लासेंटा हे इथं घडणार आहे. आता जर आपण सेपरेशन ऑफ प्लासेंटा बघितलं, सेपरेशन ऑफ प्लासेंटा होताना पण काय होतं, दोन मेथड सुरू होणार आहे. म्हणजे जी काही मेथड असणार आहे त्या मेथडमध्ये नंबर 1 ची जी मेथड आहे ती होतं ॲट द रिच सेंटर. म्हणजे जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाच्या बिहाइंडला जो काही प्लासेंटल अटॅचमेंट असते त्या प्लासेंटल अटॅचमेंटच्या सेंटरला तो होणार आहे. ॲज वेल ॲज जे काही अनदर सेपरेशन असणार आहे हे सेपरेशन होणार आहे ॲट द रिच जे काही आपले एजेस ऑफ द प्लासेंटा आहे, जे म्हणजेच काय त्याला मार्जिन ऑफ द प्लासेंटा पण म्हणतो, त्या मार्जिनला ती होऊ शकते. म्हणजेच काय सिंपल
एक्झाम्पल का जे काही सेपरेशन ऑफ द प्लासेंटा आहे, हे सेपरेशन ऑफ द प्लासेंटा 2 मेथड्सने होणार आहे. नंबर 1 ॲट देअर इज अ सेंटर आणि नंबर 2 ॲट देअर इज अ मार्जिन लेवल. म्हणजे सेंट्रल सेपरेशन ऑफ द प्लासेंटा आणि नंबर 2 असणार आहे मार्जिनल सेपरेशन ऑफ प्लासेंटा. जे काही मार्जिन आहे या मार्जिनल काय होतं सेपरेशन ऑफ प्लासेंटा. आता सेंट्रल सेपरेशन ऑफ प्लासेंटा कसं होणार आहे, जो काही सेंटरचा पॉईंट आहे प्लासेंटाचा बिहाइंड जो काही डेसिडुआ आहे या डेसिडुअल तो जो काही अटॅच्ड आहे बॅसिल आहे, तर त्या कंडिशनला काय होतं, जो काही प्लासेंटा आहे त्या ठिकाणी काय असतात जे काही सायनसेस आहे म्हणजे जे काही ब्लड व्हेजल्स आहे सायनसेस जे अटॅच्ड आहे या सायनसेसमध्ये काय होतं ओपनिंग होतं. म्हणजे ओपनिंग जर झालं तिथं जे काही ब्लड व्हेजल्स हे काय व्हायला ओपन झालं त्या ठिकाणी काय होणार आहे ब्लिडिंग होणार आहे. आणि ब्लिडिंग जर होतं तर ती ब्लिडिंग काय होती तर स्टॅसिस होतं त्या ब्लिडिंगचं. म्हणजे तिथं काय होतं प्रेशर इन्क्रीज व्हायला लागतं आणि त्यालाच आपण म्हणतो रिट्रो प्लासेंटल ब्लिडिंग. रिट्रो इट मीन्स बिहाइंड दी प्लासेंटा, रिट्रो प्लासेंटल ब्लिडिंग. रिट्रो प्लासेंटल ब्लिडिंग. आणि ही जी काही रिट्रो प्लासेंटल ब्लिडिंग आहे याचा मिनिंग असतो रिट्रो इट मीन्स बिहाइंड दी प्लासेंटा काय होणार आहे ब्लिडिंग होणार आहे. आणि ज्या वेळेला बिहाइंड दी प्लासेंटा ब्लिडिंग होते ॲट द सेंटरला त्या ठिकाणी काय होत चालणार ब्लिडिंग इन्क्रीज होत चालणार आहे, प्रेशर इन्क्रीज होत चालतं. आणि जर प्रेशर इन्क्रीज होत चालणार आहे त्या ठिकाणी काय होतं जो काही प्लासेंटा आहे अटॅच झालेला युटरसच्या सरफेसला तो काय होणार आहे सेपरेट व्हायला स्टार्ट होतं. आणि ज्यावेळेला सेपरेशन होणार आहे ते काय असणार आहे सेंट्रल सेपरेशन ऑफ द प्लासेंटा. आणि जे सेपरेशन ऑफ द प्लासेंटा असणार सेंट्रलला त्या ठिकाणी ज्यावेळेला प्लासेंटा सेपरेट व्हायला लागतो तो प्लासेंटा काय होत चालतो विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी तो डिसेंड डाऊन व्हायला लागतो. आणि ज्यावेळेला तो डिसेंड डाऊन होत चालणार आहे विथ देर इज अ वेट ऑफ द प्लासेंटा ॲज वेल ॲज जे काही सेपरेशन असणार आहे जिथं काही ब्लिडिंग होते ते ब्लिडिंगचं प्रेशर इन्क्रीज होत चाललंय. मग ह्या दोन गोष्टी काय करतात त्याला फॅलिसिटेट करतात फॉर द सेंट्रल प्लासेंटल सेपरेशनला. देन नेक्स्ट वन असणार आहे मार्जिनल सेपरेशन ऑफ द प्लासेंटा. मार्जिनल सेपरेशन ऑफ प्लासेंटा म्हणजे जे काही मार्जिन आहे प्लासेंटाचे त्या मार्जिन पासून काय होतं सेपरेशन होतं. आता मार्जिन पासून सेपरेशन कसं होणार आहे हे कॉमन मेथड आहे मार्जिनल सेपरेशन. आता यामध्ये काय होणार जे काही कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन आहे या कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन म्हणजे काही मार्जिन असणारे प्लासेंटाचे म्हणजे काय एजेस आहे या एजेस पासून काय होतं सेपरेशन होतं. आता एजेस पासून सेपरेशन का होणार आहे कारण ज्या काही एजेस असतात ह्या काय असतात नॅरो असतात किंवा एकदम काय असणार आहे थिन असणार आहे. आणि या थिन एजेसमुळे काय होतं जो काही प्लासेंटा अटॅच झालेला युटरस सोबत तो काय करतो शेअरिंग फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होतो आणि ड्यू टू दॅट इथं काय होणार आहे सेपरेशन व्हायला स्टार्ट होणार आणि युटरस कंटिन्युअसली काय करतोय कॉन्ट्रॅक्ट करतोय आणि रिट्रॅक्ट करतोय. आणि ड्यू टू दॅट कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन युटरसचे जे काही मार्जिन्स या सेपरेट होत 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 काय जातात सेंटरपर्यंत जातात. म्हणून आपण त्याला काय म्हणतो मार्जिनल सेपरेशन ऑफ द प्लासेंटा. ही काय असणार आहे एकदम कॉमन मेथड असणार आहे मोस्ट ऑफ द वुमन्समध्ये मार्जिनल सेपरेशन ऑफ द प्लासेंटा आपल्याला दिसायला भेटतं. देन नेक्स्ट असणार आहे सेपरेशन ऑफ द मेम्ब्रेन. आता इथपर्यंत जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं कंप्लीट सेपरेशन झालेलं आहे. जर प्लासेंटा कंप्लीट सेपरेट होत असेल तर नेक्स्ट वन काय असणार आहे सेपरेशन ऑफ द मेम्ब्रेन. आता आपण बघूयात हा जो प्लासेंटा आहे हा काय झाला कंप्लीट सेपरेशन झाला. म्हणजेच हा काय युटरसचा हा पार्ट असणार आहे आणि ह्या पार्ट सोबत काय झालं इथे जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं सेपरेशन झालं. याचं सिंपल आपल्याला काय दिसतं जो काही प्लासेंटाचं सेपरेशन आहे हे प्लासेंटाचं सेपरेशनचा जो काही पोस्टेरियर सरफेस असेल म्हणजे मॅटर्नल जर सरफेस एरिया आपण प्लासेंटाचा बघितला तर त्या ठिकाणी काय असणार आहे लोब्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजे जो काही डेसिडुआ आहे मदरचा डेसिडुआ म्हणजे काय जो काही एंडोमेट्रियल लाइनिंग आहे त्या एंडोमेट्रियल लाइनिंग पासून पण काय होतो डिटॅच होतो. म्हणजे जे काही एंडोमेट्रियल लाइनिंग असते जो काही बॅसिलस असतो बॅसिलस डेसिडुआ त्याला पण काय केलं जातं प्लासेंटाच्या सोबत सेपरेशन केलं जातं आणि त्या प्लासेंटाचं कापर दिसतो आपल्याला ते जे काही पॅचेस आहे ते पॅचेस त्याच्यावरती दिसणार आहे. सो जे काही प्लासेंटल सेपरेशन आहे हे इथपर्यंत कंप्लीट झालं आणि प्लासेंटल सेपरेशन झाल्यानंतर जे काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनचं आपल्याला काय करायचं सेपरेशन करायचं. आणि मेम्ब्रेनचं सेपरेशन होण्याकरता काय होणार आहे जो काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेन सेपरेशन होत असताना जो काही अप्पर युटराईन सेगमेंटचं मेम्ब्रेन आणि लोअर युटराईन सेगमेंटचं मेम्ब्रेन आहे या दोघांचं आपल्याला सेपरेशन बघायचं. जो काही अप्पर युटराईन सेगमेंट आहे हा कसा असतो एकदम थिक असतो ॲज वेल ॲज ज्यावेळेला युटरसमधून जो काही फिटस आहे तो एक्सपेल आउट झाल्यानंतर हा जो अप्पर युटराईन सेगमेंट हा काय बोलतो असा फोल्डेड स्ट्रक्चरमध्ये बनतो. म्हणजेच काय असणार तो ग्लोब्युलर ॲज वेल ॲज तो काय होणार आहे फोल्ड होणार आहे. कावर फोल्ड होणार कारण तो काय एकदम थिक आहे. आणि जो काही लोअर युटराईन सेगमेंट आहे या लोअर युटराईन सेगमेंटमध्ये काय होतं इफॅसमेंट झालेले डायलेटेशन झालेले त्यामुळे तिथे पण काय दिसणार आपल्याला एकदम असे मायनर फोल्ड दिसणारे बल्की तो दिसणारे. आणि तिथे काय होतं जे काही मेम्ब्रेन आहे लोअर मेम्ब्रेन हे ज्या वेळेला प्लासेंटल सेपरेशन आहे हे प्लासेंटल सेपरेशन अपवर होत राहतं ॲज वेल ॲज जे काही लोअर युटराईन सेगमेंट आहे या लोअर युटराईन सेगमेंटमध्ये ज्यावेळेला फर्स्ट स्टेज ऑफ लेबरमध्ये स्ट्रेचिंग ऑफ द मेम्ब्रेन झालेलो आहे त्या स्ट्रेचिंग ऑफ द मेम्ब्रेनमुळे म्हणजे अनसपोर्टेड मेम्ब्रेन झाल्यानंतर तिथे काय होतं जो काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनचं सेपरेशन होतं. आणि हे
सेपरेशन म्हणजे लोअर युट्राईन सेगमेंटमधलं जे काही सेपरेशन असणार हे ऑलरेडी झालेलं असणार आहे. फक्त काय करायचं, जो काही लोअर अप्पर युट्राईन सेगमेंट हे अप्पर युट्राईन सेगमेंटमधलं मेम्ब्रेनचं सेपरेशन करायचं. आणि हे सेपरेशन करण्यासाठी जो काही प्लासेंटा आहे, हा प्लासेंटा काय होत चालतो, डिसेंड डाऊन होत चालतो. आणि ज्यावेळेला प्लासेंटा डिसेंड डाऊन होतो त्यावेळेला या प्लासेंटाचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲज वेल ॲज त्यासोबत काय असणार, प्लासेंटाचं वेट आणि युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आणि दी रिट्रॅक्शन हे काय करतात, जे काही मेम्ब्रेन आहे मेम्ब्रेनला फॅलिसिटेट करतात फॉर देर इज अ जे काही सेपरेशन ऑफ दी मेम्ब्रेनला. आणि हे जर इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही मेम्ब्रेन आहे मेम्ब्रेनचं सेपरेशन होणार आहे. आणि इथंच काय होतं, सेपरेशन ऑफ द मेम्ब्रेन कंप्लीट होतं. म्हणजे इथपर्यंत काय झालं, जे काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाच्या सोबत जो काही मेम्ब्रेन असणार आहे हा मेम्ब्रेन पण काय झाला, सेपरेट झाला. आता जो काही लोअर युट्राईन सेगमेंट आहे इथला पण मेम्ब्रेन सेपरेट झालेला आहे, ॲज वेल ॲज जो काही अप्पर युट्राईन सेगमेंट आहे इथला पण काय झालेला आहे, जे काही मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन सेपरेट झालेलं आहे. आता इथे काय होणार आहे, जे काही एक्सपल्शन ऑफ दी प्लासेंटा आहे हे एक्सपल्शन ऑफ दी प्लासेंटा काय होतं, बिगिन होतं, म्हणजेच काय स्टार्ट होणार आहे. आता एक्सपल्शन ऑफ दी प्लासेंटा कसं स्टार्ट होतं, तर हा जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय होतं, कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालेलं असतं. म्हणजे एक्सपल्शन ऑफ फिटस झाल्यानंतर जे काही फर्स्ट कॉन्ट्रॅक्शन होणार आहे या फर्स्ट कॉन्ट्रॅक्शनमध्ये जो काही प्लासेंटा आहे याचं सेपरेशन होणार आहे. इन अनदर कॉन्ट्रॅक्शन जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं एक्सपल्शन बिगिन होतं. म्हणजे तो प्लासेंटा काय करतो, कंटिन्युअसली डिसेंड डाऊन आपल्याला दिसतो. या कंडिशनला जो काही युट्रस आहे हा युट्रस आपल्याला ग्लोबुलर दिसणार आहे इन अम्बिलिकस रिजन. जो काही अम्बिलिकस रिजन आहे लोअर अम्बिलिकस आहे त्या ठिकाणी काय दिसतो, आपल्याला ग्लोबुलर दिसतो, स्पेरिकल दिसतो. आणि तिथून काय होतं, जो काही प्लासेंटा आहे तो डिसेंड डाऊन व्हायला स्टार्ट होतो. आणि हा जो काही प्लासेंटा आहे तो काय होणार आहे, येणार आहे इन अ सर्विक्स ॲज वेल ॲज जो काही अप्पर युट्राईन व्हाजायना आहे त्या व्हाजायनामध्ये तो काय करणार आहे, एंटर करणार आहे. देन अगेन तो काय होतो, जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा स्पॉन्टेनियसली व्हाजायना थ्रू काय होतो, एक्सपेल आउट होतो. आणि ह्या प्लासेंटाचं काय होणार आहे, कम्प्लिटली एक्सपल्शन आउट होणार आहे. आता ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की सेपरेशन ऑफ द प्लासेंटा होतं, सेपरेशन ऑफ प्लासेंटा झाल्यानंतर इथं काय झालेली, ब्लिडिंग झालेली. म्हणून काय होतं, ड्युरिंग द टाइम ऑफ एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा काही सम अमाऊंट ऑफ ब्लिडिंग पण आपल्याला दिसते थ्रू दी व्हाजायना. आता ही जी काही ब्लिडिंग झालेली ही ब्लिडिंग काय होती, तर स्टॉप व्हायला स्टार्ट होते. स्टॉप कशी होणार आहे, युट्रस जो काही आहे तो काय करतोय, कॉन्ट्रॅक्ट करतोय. आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्रसमुळे किंवा रिट्रॅक्ट झालेल्या युट्रसमुळे काय होणार आहे, जे काही ब्लड वेजल्स या ब्लड वेजल्स नॅरो होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही ब्लिडिंग आहे ब्लिडिंग काय होतं, स्टॉप होतं. ॲज वेल ॲज मदरमध्ये जो काही कोॲग्युलेटरी फॅक्टर्स हे कोॲग्युलेटरी फॅक्टर्स किंवा कोॲग्युलेटरी जी काही स्टेट असते काय होते, इन्क्रीज झालेली असते. आणि ती जर इन्क्रीज झाली त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही कोॲग्युलेशन असणार आहे हे पण काय होतं, इन्क्रीज होतं. आणि ड्यू टू दॅट जे काही ब्लिडिंग आहे ही ब्लिडिंग काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. इथं आपली जी काही फिजिओलॉजी आहे थर्ड स्टेज ऑफ द लेबरची ही कंप्लीट झालेली. सो थँक्यू सो मच, थँक्स फॉर दी वॉचिंग.